आज बीजेपीचा एक खासदार ओरिसाचा पार्लमेंट हाऊसमध्ये उभा राहून बोलतो नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. अरे लाजा वाटला पाहिजे, शरम वाटलं पाहिजे. हा त्यांचे विचार नुसता छत्रपती शिवाजी महाराज घेण्या इतकी लायकी पण नाही त्यांची. काँग्रेस सरकार, इंडिया गठबंधन सरकार केंद्रात राहील. एवढा कॉन्फिडन्स? चॅलेंज देऊन सांगतो आपल्याला 101%. संविधान आमचं देव आहे, आमचं आई आहे. या संविधानानेच देश सुरक्षित ठेवेल, सक्षम ठेवेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा मला गर्वच आहे. काँग्रेसमुळे आज त्यांनी चांगलं शिक्षण घेतले, काँग्रेसमुळे त्यांनी पंतप्रधान झाले. सोलापूरकर, कोरटकर सारख्या लोकांना त्या कबरमध्ये टाकून दफन केले पाहिजे. असे 100 दंगेकर जाऊ दे, काय फरक नाही पडत. काँग्रेस मी म्हणणारे संपले, काँग्रेस कधी संपणार नाही साहेब. रामाच्या विचाराने हे बोलतात. राम तर अयोध्यामध्ये हरवलं यांना. रामाच्या विचाराने कुठं वागतात. अजितदादाला मुख्यमंत्री तुम्ही खरोखर करा, एकदा संधी द्या, तो नक्की सोनं करेल. उद्धव ठाकरे शिवसेना गट आणि शरद पवार गट, आम्ही इथं सरकार स्थापन करणार, 100% करणार. मी ओपन चॅलेंज देतो नरेंद्र मोदी सरांना. देशाचे पंतप्रधान आहेत, मला सार्थ अभिमान आहे. माझ्या समोर बसून त्यांनी डिबेट करावी साहेबांनी. चला, काँग्रेसचे पण काही चुका झालेत, ते आम्ही दुरुस्ती करू. पळणारे घोडे आहेत ते लग्नामध्ये आम्ही वापरलेले आहे आणि लग्नातले घोडे बाहेर वापरलेले आहेत. ते 30-40 नेत्यांना आम्हाला त्यांना कारवाई, ते BJPला RSSला मदत करतायत. त्यांना बदलण्याची गरज आहे. ह्या महाराष्ट्रापासून सुरुवात करा असं मी म्हणतो. नमस्कार, मी किरण निंभोरे आणि आपण पाहताय वास्तवकट्टा. आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्याची राजकीय परिस्थिती आणि राजकारण, त्याला जर गढूळ राजकारण म्हटलं तरी चालेल. कारण आपण पाहतो की राजकारणामध्ये जी नीतिमत्ता, तत्व, विचारधारा या गोष्टी राहिलेत की नाही राहिल्या हे तुम्हाला सर्वांना माहिती आहेच. कारण ते मी नव्याने सांगण्याची गरज नाही. आज आपण पाहतो की आज एका पक्षाविषयी निष्ठेने बोलणारा आणि दुसऱ्या पक्षांना शिव्या घालणारा एखादा नेता असतो, तो ज्या पक्षाला शिव्या घातल्या त्या पक्षामध्ये दुसऱ्या दिवशी गेलेला दिसतो. ह्या गोष्टी आपल्यासाठी आता नवीन नाही आहेत. त्याच्यामुळे जे तत्व, नीतिमत्ता, विचारधारा ह्या ज्या गोष्टी आजपर्यंत आपण ऐकत आलो, त्या गोष्टी कुठेतरी त्या गोष्टींचा ऱ्हास होताना दिसतो. त्याच्यामुळं त्या राजकारणाला गढूळ राजकारण म्हटलं जाते. आणि अशाच गढूळ राजकारणामध्ये अजूनही असे कित्येक नेते आहेत, कित्येक युवा नेते आहेत की जे अजूनही त्या विचारधारेशी, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. आणि असेच काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले डॉक्टर शिवानंद हुल्ललकर सर आपल्यासोबत आहेत. सर, आपलं वास्तवकट्ट्यावरती स्वागत. नमस्कार. सरांविषयी सांगायचं झालं तर आपल्या सर्वांना माहिती आहे, सर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी देखील आहेत. सर एक युवा उद्योजक आहेत, त्यांचे व्यवसाय आहेत आणि ते काँग्रेस पक्षाशी गेले 30 वर्ष झालं एकनिष्ठ राहून, पक्ष न सोडता, कारण पक्ष सोडून पुन्हा एकनिष्ठ होण्यासाठी आलेले पण भरपूर लोक आहेत, परंतु सर 30 वर्ष झालं एकाच पक्षामध्ये काँग्रेसच्या विचारधारेशी जोडून आहेत. एकंदरीत सध्याचं राजकारण, सरांचा राजकीय प्रवास आणि जे गढूळ झालेलं राजकारण आहे, या सगळ्या गोष्टींवरती आज सरांसोबत चर्चा करणार आहोत. सर, पुनश्च एकदा आपलं वास्तवकट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर 30 वर्ष तुम्ही राजकारणात आहात आणि काँग्रेस पक्षात आहात. सध्याची जी काही राजकीय परिस्थिती आहे, जो काय आतंक माजलाय सध्या महाराष्ट्रामध्ये, याच्यावरती आपण बोलणार आहोतच. परंतु तत्पूर्वी एक तुमचा राजकीय प्रवास जाणून घ्यायला मला आवडेल. माझं नाव डॉक्टर शिवानंद हुल्ललकर. मी MBA लॉ आणि BCom. ओके. मी पुण्यामध्ये शिक्षण घेतल्यानंतर काँग्रेस, आमचे पूर्ण कुटुंब काँग्रेस प्रेरित आहे आणि काँग्रेसचे विचाराचे आहे. सेक्युलर पार्टी, सर्व समाजाला घेऊन चालणारे. माझ्या घरात सरपंच आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती आमदारी नातेवाईक होऊन गेले अनेक. पण मला एवढं सांगायचं आहे, मला कुणाचेही सपोर्ट आणि बॅकिंग नसताना मी NSY महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी, NSY उपाध्यक्ष, त्याच्यानंतर यूथ काँग्रेस जनरल सेक्रेटरी, काही दिवस यूथ काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं होतं. त्याच्यानंतर ऑल इंडिया यूथ काँग्रेस जनरल सेक्रेटरी. मी गुजरात राज्याचा इन्चार्ज होतो, राजस्थानचा इन्चार्ज होतो, त्याच्यानंतर मी कर्नाटक इन्चार्ज होतो आणि चांगलं काम केलेलं आहे. मी लिंगायत समाजाचा असल्यामुळे कर्नाटकमध्ये माझं चांगलं पकड आहे
आणि लिंगायत समाजाचा जो आरक्षणचा मुद्दा होता, आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण बाबा होते. कराडमध्ये लिंगायत समाजाची फार मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली. त्या आंदोलनामध्ये आरक्षणाचा मुद्दा होता. आमच्या जाती पोट जाती होत्या 19 जाती, त्याच्यापैकी 11 जातींना आम्हाला आरक्षण मिळवून दिला. लिंगायत तेली असेल, लिंगायत नावे असेल, लिंगायत गवळी, लिंगायत सुतार, लिंगायत धनगर, लिंगायत बुरुड, असं अनेक लोकांना आरक्षणाची आम्ही केलेलं आहे. पण आमचं काही समाजाचं अजून काही त्यांचं काही इच्छा असेल की त्यांना वेगळा धर्म, जसं बुद्ध धर्म आहे, शीख आहे, तसं जैन समाजाचा वेगळा धर्म आदरणीय देशाचे पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंग, आमच्या नेत्या, आमच्या आई सोनिया गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली जैन धर्माची वेगळी धर्म त्यांना मिळाले. तशा प्रकारेच आमचा लिंगायत धर्म विचारधारा आमच्यात वेगळा आहे. आमचं उठणं बसणं सर्व राहणीमान लिंगायत समाजाचा विचार वेगळा आहे. लिंगायत समाजाचा मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना आरक्षणाची गरज आहे. त्यांना कोटा दिला पाहिजे. ज्या ठिकाणी आमचे जे मठ आहेत, 5 जगद्गुरू आहेत, 5 जगद्गुरूमध्ये काशी विश्वनाथमध्ये त्यांचे 70,000 एकर जागा आहे. त्याची संरक्षण शासनाची जबाबदारी आहे. त्या शासनाने त्याचं हे केलं पाहिजे. तुम्हाला एक मजेची गोष्ट सांगतो. काशी विश्वनाथ आमचे जे जगद्गुरू आहेत चंद्रशेखर महाराज, नरेंद्र मोदीजी स्वतः जाऊन 3 दिवस काशी विश्वनाथ मंदिरमध्ये चंद्रशेखर महाराजांच्या दीक्षा घेऊन त्यांच्याकडून त्यांनी गळ्यात लिंग घेऊन लिंगाची पूजा करतायत. दुसरी गोष्ट अशी आहे, ती कर्नाटकमध्ये निवडणूक होत्या त्यावेळी चित्तूर मठ आमचे लिंगायत समाजाचे, तिथे आदरणीय आमचे नेते, विरोधी पक्ष नेते लोकसभेचे आदरणीय राहुल गांधीजी, भावी पंतप्रधान, आम्ही ज्यांच्यामुळे प्रेरित आहोत की त्यांनी लिंगायत धर्म लिंगायत धर्म त्यांनी स्वीकारून गळ्यात लिंग धारण केलेले आहेत, स्वतः राहुल गांधीजी. तर त्यासाठी महात्मा बसवेश्वराच्या विचाराने अनुभव मंडप स्वतः राहुलजींनी हा मुद्दा उचललेला आहे. आम्ही लवकरात लवकर सर्व लिंगायत समाजाच्या कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, जिथे जिथे लिंगायत समाज असेल ह्या सर्व नेतृत्व आम्ही घेऊन विरोधी पक्ष नेता आमचे नेते राहुल गांधीजी, मल्लिकार्जुन खरगेजी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते व अध्यक्ष केशी वेणुगोपाल आणि आमचे नेते पवन खेडाजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मीटिंग घेतलेली आहे. लवकरात आम्ही तो मीटिंग सर्व समाजाला, आमच्या सर्व नेत्यांना बोलवून लिंगायत समाजाचा आरक्षणचा मुद्दा असेल, वेगळ्या धर्माचा त्यांचं काय मुद्दे असतील ते आम्ही मागणी करणार आहोत. दुसरी गोष्ट अशी आहे, जे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे आता चालू आहे, आम्ही काँग्रेस पक्ष आदरणीय स्वर्गीय राजीव गांधीजी वयाच्या 40व्या वर्षी पंतप्रधान झाले. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप काही होतं. त्यांच्यावर प्रेरित होऊन काँग्रेसचं अजून आम्ही जोशाने आम्ही काम सुरुवात केली. त्यांनी इंटरनेट आणला, मोबाईल आणला, लॅपटॉप घेऊन आले. त्यानंतर कार आधी अँबॅसेडर आणि प्रीमियरच होता. त्यानंतर त्यांनी स्वतः वेगवेगळ्या प्रकारचं सक्षम केलं. प्रत्येक घरासमोर 2-2, 3-3 कार गाड्या, 2 व्हीलर्स आहेत, उद्योगधंदा आहेत. आज IT पार्क जो उभा आहे तो फक्त आणि फक्त श्रेय काँग्रेस पक्षामुळे आणि स्वर्गीय राजीव गांधीजींच्यामुळे आणि डॉक्टर मनमोहन सिंगांच्या विचाराने. 10 वर्ष काँग्रेस सरकार असताना नंबर 1 भारत देश होता. आज कुठल्या दिशेने चालू आहे. युवा युवतींसाठी रोजगार नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम सुरू आहेत. माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही कुठेही बघा, आज एखाद्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा, त्यांना वाटतं बाबा डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, IAS व्हावं, IPS व्हावं, पण त्यांना सुविधाच नाही आहे. त्यांना तिथे एक्झाम कधी आहे ते माहीत नाही. त्यांना गाईडलाईन्स नाही. महागाई चरणस्पर्शवर आहे. महागाई कमी होत नाही आहे. आज उद्योगधंदे बघा, कुठल्याही मध्यमवर्गीय जर एखादा व्यक्ती व्यवसाय करायचा असेल तर त्याला उभा राहता येत नाही. सरकारची सपोर्ट नाही आहे. एक खिडकी योजना, आम्ही जेव्हा काँग्रेस गव्हर्नमेंट असताना मी स्वतः पॉवरलूम व्हाईस चेअरमन होतो, माझ्याकडे जबाबदारी होती काही, तेव्हा आम्ही एक खिडकी योजना, एखाद्याला प्लॉट अलॉटमेंट झाला तर त्याला तिथे जागेवरच त्याला अग्निशामक, पोलीस, बँक लोन सगळं एक खिडकी योजना सगळं तिथंच 21 NOC होत्या, सगळ्या एकाच ठिकाणी करण्याची व्यवस्था आम्ही केली. तसेच आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व गृहमंत्री अमित शहाजी, आज मला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा मला गर्वच आहे. काँग्रेसमुळे आज त्यांनी चांगलं शिक्षण घेतले, काँग्रेसमुळे त्यांनी पंतप्रधान झाले. हरकत नाही, संविधानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये कुणीही पंतप्रधान होऊ शकतात, त्याचा विचार नाही आहे. फक्त देशाचं डेव्हलपमेंट झाली पाहिजे, विकास झाली पाहिजे. ज्या प्रकारे आता चालू आहे महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराने हा महाराष्ट्र, हा देश, हा भारत, हिंदुस्थान चालू आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने
आज महिला वर्ग पूर्वी घराबाहेर येत नव्हते. सावित्रीबाई माईंमुळे आज शिक्षण महिला घेत आहेत. महिलांना आज बघा ST मध्ये सुद्धा आजही 4 सीट महिलांसाठी रिझर्व्ह आहे. हे फक्त आणि फक्त श्रेय काँग्रेसमुळेच. हे फक्त आणि इंदिरा गांधीजी श्रीमती सोनिया गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली हे झालेलं आहे. पण सर, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, बरोबर आहे, काँग्रेसने खूप गोष्टी केल्या, पण सध्याची जी काही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली, आज आपण पाहतो की महाराष्ट्र पेटला आहे, त्याच्या आधी मणिपूर पेटला, संबळखोरा असेल, हे जे वातावरण, गरम वातावरण आहे सध्याचं, दंगली होत आहेत, गाड्या जाळल्या जात आहेत, औरंगजेबाची कबर असेल किंवा त्याच्या आधी आपण पाहिलं की राहुल सोलापूरकर असतील किंवा आणखीन वेगवेगळे कोरटकर असतील, वेगवेगळे वक्तव्य करतात आणि त्याच्यातून कुठेतरी महाराष्ट्र पेटता ठेवला जातोय. काय झालं तुम्हाला सांगतो, मीडिया पूर्ण जबाबदार. मीडिया श्रेय म्हणजे मीडिया मदत केली असं म्हणत नाही, श्रेय BJP RSSला मिळालं. मीडियाचं श्रेय CBI, ED, इन्कम टॅक्स मिसयूज करणे, EVM. आज बघा 2024ची लोकसभा निवडणुका महाराष्ट्रामध्ये झाली, बरोबर. आज 38 खासदार निवडून आले. असं काय झालं, काँग्रेसचं फक्त 15 निवडून आले? तेच मला विचारायचं. आदरणीय देशाचे पंतप्रधान शरद पवार साहेब किती मोठे नेते, थोर नेते आहेत. आज त्यांचं बघा 8 खासदार निवडून आलेत. तिथे त्यांचं फक्त 10च आमदार, असं शक्यच नाही आहे. दुसरी गोष्ट बघा, उद्धव ठाकरेजी, त्यांचे 15 खासदार निवडून आलेत, त्यांचं फक्त 20च आमदार. ज्या पद्धतीने जे चालू आहे ही चांगली गोष्ट नाही आहे. हे प्रकारे कॅन्सर आहे. हे जर कुठेतरी चेंज झाली पाहिजे, कारण का हे संविधानाचा हत्या होतोय. ह्याच्यामध्ये युवा युवती अलर्ट झाली पाहिजे, याच्यात लक्ष झाले पाहिजे. तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवलं पाहिजे. तुम्ही एक 5वा स्तंभ आहात मीडिया म्हणजे. तुम्ही वास्तव कट्ट्यामध्ये मला येऊन फार सार्थक आणि अभिमान वाटलं. तुम्ही देखील UPSC MPSC तुम्ही दिलेला आहात. ग्रामीण भागातून येऊन तुम्ही चांगलं काम करताय, चांगला मेसेज युवा युवतींना देताय, शेतकऱ्यांना देताय, गोर गरीब दलित पिछडे आदिवासींना सुद्धा तुम्ही मदत करता. मला सार्थ अभिमान वाटला. तुम्हाला तुमच्या इथे स्टुडिओमध्ये येऊन मला अतिशय तुम्ही जे आमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करता. पण या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी होत नाही आहे. जो नालायक आणि थर्ड क्लास, जो एक ॲक्टर पैसे घेऊन नाचणारा सोलापूरकर, काय हिंमत आहे त्याची? का कारवाई करत नाही? सरकार काय करतंय? कायदा सुव्यवस्था कुठं आहे? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आल्यानंतर 100 दिवसामध्ये किती गुन्हे झालेले आहेत? किती महिलावर अत्याचार चालू आहे? किती शेतकऱ्यांच्यावर कर्ज माफ केले? 1 रुपया नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज हिंदू मुस्लिम, जर तुम्हाला जर हिंदू मुस्लिमच करायचं, भारत पाकिस्तान, परवा भारत पाकिस्तान मॅच जिंकल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये मवामध्ये तिथे भांडणं झाले, तिथे हिंदू मुस्लिम झाला. हैदराबादमध्ये झाला, त्याच्यानंतर UPमध्ये सारणपूरमध्ये झाला. हे असं होता कामा नाही आहे. ह्याच्यामध्ये सर्व विचारांनी हे बघा, एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज असू दे किंवा आज त्यांनी त्यांच्याकडे सुद्धा सर्व समाजाचे लोक होते, चांगलं काम करत होते. जाणता राजा कशाला म्हणायचे? हे सोपी गोष्ट नाही आहे. आज BJPचा एक खासदार ओरिसाचा पार्लमेंट हाऊसमध्ये उभा राहून बोलतो नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. अरे लाजा वाटला पाहिजे, शरम वाटलं पाहिजे. त्यांचे विचार नुसता छत्रपती शिवाजी महाराज घेण्या इतकी लायकी पण नाही त्यांची. आज किती थोर व्यक्तिमत्व, देव आमचा आराध्य आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणले. आमच्या अंगात आजही रक्त सळसळत आहे. आज दिल्लीवर राज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज आज तुम्ही बघा, आज महाराष्ट्रातच बघा, यांनी सर्व मराठी समाजाच्या लोकांना मराठा आरक्षण, मनोज जरांगे एवढेच दिवस उपोषण केले. एक मराठा सरपंच जे बीड ठिकाणी ज्या प्रकारे मारलं गेलं, कायदा सुव्यवस्था कुठे आहे? काय करतात देवेंद्र फडणवीस? BJP RSS सरकार करते काय? अजितदादा पवार साहेब करतात काय? एकनाथ शिंदे साहेब करतात काय? हे दोघं तर मराठाच आहेत ना. यांच्या हातात काय नाही का? यांनी पाठिंबा माघारी त्यांना म्हणावं ताबडतोब तुम्ही त्यांना कायदा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याचवेळी का नाही म्हणली? एवढा वेळ का लागला? बरोबर. का कुणाला तर वाचवत आहे काहीतरी कायदा सुव्यवस्था कुठेतरी. हे बघा, आज देशमुख मराठा आहे म्हणून असं मी म्हणत नाही. तो माणूस आहे, तो कुणाच तरी पती आहे, कुणाच तरी वडील आहे, कुणाच तरी मुलगा आहे. त्याचा विचार करायला पाहिजे. लहान मुलगी त्याची आंदोलन करून रडत होती. मला डोळ्यात पाणी आत्ताही येतं. मला ते बघून ऐकून शॉक लागला. त्यानंतर हत्या केली, हत्या निर्घृण. ते पण 4 तास मारत होते.
असं काय केलं होतं त्यांनी त्या ग्रामपंचायत विकासासाठी, तिथल्या रोजगारासाठी, डेव्हलपमेंटसाठी, लोकांना रोजगार मिळावं, स्थानिक मुलांना त्यांनी तोच प्रयत्न करा. दुसरं काय केलं त्यांनी? दुसरी गोष्ट, एक दलित परभणीला सोमनाथ नावाचा, त्यांनी संविधान पोलिसांनी त्याला मारून टाकलं. ही बरोबर नाही आहे. कायदा सुव्यवस्था फार खाली गेलेला आहे. देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून हे आज जे कबरचं नागपूरमध्ये दंगा झाली हिंदू मुस्लिम, ह्याचा संपूर्ण जबाबदार BJP, RSS यांच्या विचारानेच झालेलं आहे. असं होता कामा नये. जे दोषी आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सोलापूरची एवढी हिंमत, तो कोरडकरची एवढी हिंमत, आजपर्यंत अटक का नाही झाली? आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई का नाही होत? आज पोलिसांना सापडत नाही आहे. हा शरम आहे, हा मूर्खपणा आहे. त्यांच्यावर अतिशय कडक मी या आपल्या माध्यमातून सांगतो, ह्या दोघांना ज्यांनी पकडून देईल त्यांना मी 5 लाख रुपये मी बक्षीस जाहीर करतो आपल्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांनी बोललेत, तशा नालायकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. काय विचार युवा युवतींना काय मेसेज देत आहे? चांगले विचार द्या, चांगलं लोकांना समजवा, उद्योगधंदेविषयी बोला. आज महाराष्ट्रामधून सर्व व्यवसाय गुजरातला चाललेत. एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार, एकनाथ शिंदेजी, उद्योगमंत्री सावंतजी एवढे मोठे आपलेच नेते आहेत, पण त्यांनी काय करतात? आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, याचा गर्व आज असायला पाहिजे. वेदांता हो, स्टील कंपनी हो, मेडिकल किट हो, अनेक कंपन्या आज गुजरातला नेऊन पाहत आहेत. सर्व तिकडे गेले आहेत. इथल्या युवा युवतींना रोजगार कुठं मिळणार आहे? शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार कुठं मिळणार आहे? या माध्यमातून आपल्याला अजून एक मी सांगतो, UP असू दे, बिहार असू, आमचे भाऊ बंद मुंबईला या महाराष्ट्रात येत आहेत व्यवसायासाठी, उद्योगासाठी, कामासाठी. त्यांना आम्ही स्वागतच करतो. पण इथला मुख्यमंत्री अजिबात विचार चांगला नाहीत. BJPची नीतिमत्ता चांगली नाही आहे. रामाच्या विचाराने हे बोलतात. राम तर अयोध्यामध्ये हरवलं यांना. रामाच्या विचाराने कुठं वागतात? कुठे काय सांगा ना, कुठे व्यवसाय आहेत? असं सांगावं की मी पण एक हिंदू आहे, मी पण रोज देवाचे हे करतो, शिवभक्त आहे, सोमवारी मी उपवास करतो, अनेक विचारधारा आमच्या मनात आहेत. पण तुम्ही जे काय करताय, कुणी असू दे, UP असू दे, बिहार असू दे, कुठली लोक आले तरी त्यांचं रिस्पेक्ट केली पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, त्यांच्या राहण्याची सोय झाली पाहिजे. माझं एवढंच सांगणं आहे. केंद्र सरकार नरेंद्र मोदी जे आहेत, राज्यात देवेंद्र जे आहेत, हे दोघं मिळून काय करतायत? कुठे उद्योगधंदे आहेत? काय असं चांगलं काम केले? 10 काम यांनी सांगावं. मी यांना प्रश्न विचारतो, यांनी याचे उत्तर द्यावं. देऊ शकत नाही. नुसता दंगली निर्माण करणे. कारण का देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प साहेबांनी बोलवलेलं नाही आहे. ट्रम्प साहेबांनी बोलवलं नसल्यामुळे त्यांचं देशाचे विदेश मंत्री स्वतः जाऊन 20 दिवस थांबले. आम्हाला बोलवा निमंत्रण त्यांनी दिलेलंच नाही. अंबानीचे पूर्ण कुटुंब त्या शपथविधीला होते फ्रंट लाईनला. ही 140 जनतेचा अपमान आहे. म्हणून त्याची जबाबदारी घेऊन नरेंद्र मोदीजी आणि विदेश मंत्री राजीनामा द्यावा. यांनी स्वतः अपॉइंटमेंट घेऊन भेटायला गेले ट्रम्पला. ट्रम्पनी सरळ त्यांच्या डोळ्यासमोर वेर इज अदानी हे म्हणले, कुटुंब आहे, चुकीचं माहिती यांना कळत नाही. अरे कळत असेल तर तुम्ही देशाचा मान खाली का घालवला? मला अपमान वाटला, मला शॉक लागला एकदम. त्यांच्या डोळ्यासमोर जहाज भरून, प्लेन भरून तिकडच्या लोकांना पायात आणि हातात बेड्या घालून, माता भगिनी, लहान मुलांना त्यांना भरून प्लेननी आणलं जातं. पंतप्रधानांच्या डोळ्यासमोर, देशाचे गृहमंत्री अमित शहा समोर. आज बघा या ठिकाणी आता विदेश मंत्री करतात का जयशंकरनी? यांनी राजीनामा द्यावा. आज नेपाळसारख्या देशातल्या लोकांना अमेरिका आणून सोडतं सही सलामत, बेडी नाही, काय नाही. आज आपल्यावर असं दुजाभाव का? ह्याच्यामुळे आपल्याला येणारा काळ आपल्याला खूप भोगावं लागेल. याचं नुकसान ह्या भारतावर आहे. आज भारताचं दरडोई उत्पन्न खाली गेले, शेअर मार्केट खाली गेले. आज बघा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार यांनी नाही. नुसतं नाव घेतात मतदानासाठी, पण प्रत्यक्षात काही करत नाही. ह्याचं मला शॉक आहे. आणि मला अभिमानाने मला छत्रपती शिवाजी महाराजांचा आज गेल्या वेळी 10 वर्ष झालं हे देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर यांनी बोलले होते की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा आम्ही स्टॅच्यू बांधू. काय रे बांधलं गेलं? ह्यांना कुणी विचारलं? सरदार वल्लभभाई पटेलांचा तिथे गुजरातला तुम्ही स्टॅच्यू बांधता. आम्ही सरदार वल्लभभाई पटेलांचा बांधला, मला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे.
100% अभिमान आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही स्टॅच्यू बांधलं पाहिजे आणि आम्ही पाठपुरावा करणार, आम्ही शांत बसणार नाही आहे. तसे मंगळवेढ्याला महात्मा बसवेश्वरांची तुम्ही स्टॅच्यू करताय म्हणून बोलला होता, बजेट द्या, महात्मा बसवेश्वर महामंडळ तुम्ही करतो म्हणला होता, त्याचे फंड्स द्या, तिथला अध्यक्ष नेमणूक करा, कमिटी नेमणूक करा, लिंगायत समाजाची विचारसरणा बघा. संबंध लिंगायत समाज ह्या महाराष्ट्रामध्ये 1.5 ते 2 करोड लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये 50%च्या वर लिंगायत समाज आहेत, तर तेलंगणामध्ये आहेत, आंध्र प्रदेशला आहेत, तामिळनाडूमध्ये आहेत, जम्मू काश्मीरला आहेत. अशा लोकांना ह्या समाजासाठी आपल्याला लढावाच लागेल. आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी, प्रियंका गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर आम्ही हा प्रश्न लवकर लिंगायत समाजाचा मांडून आम्ही लिंगायत समाजाचा प्रश्न आम्ही मांडणार आहे. नक्कीच. नंतर लिंगायत समाज बघा, आज महात्मा बसवेश्वरांचा पुतळा लंडनला बसतो, अमेरिकेत बसतो. आमचे नेते श्याम पित्रोदा साहेब स्वतः तिथे अमेरिकेमध्ये आहेत. ते किती चांगलं काम करतायत. IT कंपनी त्यांनी ग्लोबल आणलं, ग्लोबल इंडिया. ह्यांनी ग्लोबल इंडियामध्ये किती पैसे खाल्ले. छत्रपती शिवाजी महाराजांचा रत्नागिरीला पुतळा बसवला होता, तिथे 6 महिन्यात पडतो कसा. छत्रपती शिवाजी महाराज या 14 करोड महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान आहे, संबंध देशाचा अपमान आहे. यांनी ह्या भ्रष्टाचाराची शिक्षा झाली पाहिजे. लगेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, लगेच तो आपटे नावाचा माणूस निर्दोष सुटतो, जामीनवर सुटतो. कसं काय शक्य आहे. एक प्रकार द्वेषभाव इकडे मतदानासाठी तुम्ही वेगळं, आणि तसेच हिंदू मुस्लिम करता. ज्यावेळी जेव्हा दुबईचे शेख, अबुधाबी शेख, कतारचे शेख आले, शेखला रिसीव्ह करायला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एअरपोर्टला गेले, त्यावेळी स्वतः नरेंद्र मोदींनी शब्द दिला की मुस्लिम बांधवांना एक हातात लॅपटॉप, एक हातात कुराण आम्ही देऊ. बोलता एक, करता एक. कुठं प्रत्यक्षात कुठं करताय. आज मुस्लिम समाजासाठी तुम्ही बजेट ठेवला तर 3.5 करोड, तुम्ही ते कट करून फक्त 1,000 करोड ठेवलात. असं दुजाभाव का. तुम्हीच म्हणता देश एक असेल तर कटेंगे तो बटेंगे. अरे काटले नाही तर बाटणार कुठे. तुमचे विचार, तुमची नीतिमत्ताच खराब आहे. RSSच्या विचाराने तुम्ही जाताय. RSS नेहमी ह्यांना रामच कळालं नाही. रामचरित्र म्हणजे काय ह्यांना माहीतच नाही. RSS BJPला रामाचे विचार काय होते, राम किती महान व्यक्तिमत्व होते. रामाचं नाव घेऊन यांना काहीच माहीत नाही आहे. BJP स्थापना कधी झाली, RSS स्थापना 1925 साली झाली. यांना काय माहीतच नाही आहे. नुसतं 400 वर्षापूर्वीचं ते कबर खोदून मिळणार नाही आहे. मला असं दिसतं या कबरमध्ये RSS BJPतले जे अशा प्रकारे सोलापूरकर, कोरटकर सारख्या लोकांना त्या कबरमध्ये टाकून दफन केले पाहिजे. कारण का असे वाईट विचारसरणी जे पंगवत आहेत, छावा मूवी सारख्या ज्या तुम्ही आणून पहिल्यांदा सगळा अभ्यास करायला पाहिजे. अशा वेळी सर्व लोकांना विचारात घ्यायला पाहिजे. आता निवडणूकच्या आयुक्तांची नेमणूक केली दिल्लीमध्ये. भारताचा निवडणूक आयुक्त नेमणूक करताना आपल्याकडे संविधानामध्ये असं लिहिलेलं आहे, सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस, भारताचे पंतप्रधान आणि विरोध पक्ष नेता आमचे नेते राहुल गांधीजी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस खन्ना साहेब पाहिजे होतं. यांनी ताबडतोब ते चेंज केले. मंत्रिमंडळामध्ये चेंज करून खन्ना साहेबांना सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिसांना काढून टाकले आणि स्वतः अमित शहाला घेतले तिथे. अहो काय विचार मांडणार. अमित शहाच्या अंडर काम केलेल्या माणसाला तुम्ही निवडणूक आयुक्त म्हणून बसवता. आम्हाला काय न्याय मिळणार आहे. आता जे विधानसभेला आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव गुट नंबर 1ला होतो आम्ही. तेव्हा विधानसभा निवडणूक झाली. तुम्ही बघा 99 खासदार यांनी मशीन मॅनेज फेक व्होटिंग करून ज्या पद्धतीने मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता 58% डिक्लेअर केलं, 11:30 रात्री 11:30 यांनी 61% डिक्लेअर केलं आणि दुसऱ्या दिवशी 3:30 वाजता 68% डिक्लेअर केलं. असं कसं काय होऊ शकतं. आम्ही आतापर्यंत 3दा आम्ही निवडणूक आयुक्त, भारताच्या निवडणूक आयुक्तकडे आमचे नेते, आमचे लिगल सगळे बघणारे अभिषेक मनु सिंघवीजी, आमचे नेते पवन खेडा सर, नाना पटोलेजी, मी स्वतः होतो, जयराम रमेशजी होते, केशी वेणुगोपाल साहेब होते. आम्ही सर्वांनी जाऊन आम्ही तिथे निवेदन दिला. त्यांना आम्ही ॲक्च्युअल व्होटर 9 करोड 7 लाख आहे. प्रत्यक्षात व्होटिंग आमचे आतापर्यंत 5 वर्षामध्ये 39 लाख कधी वाढलेलं नाही आहे. 4 महिन्यात 39 लाख व्होटिंग वाढले. त्याचा आम्हाला हिशोब द्या. ते देत नाहीत.
कायदा सुव्यवस्था नीट नाही आहे, यांनी सगळे अशा पद्धतीने चालू आहे. कोर्टात 19 तारखेला ऑर्डरला होती, त्याच्या आधीच त्यांनी निवडणूक आयुक्त नवीन आयुक्ताची नेमणूक केली. अशा पद्धतीने घटनेची जर घोटत असेल तर येणारा काळ CBI, ED, इन्कम टॅक्स, ही BJPचे टेस्ट ट्यूब बेबी झालेले आहेत, त्यांची संस्था झालेल्या आहेत, त्यांचे कार्यकर्ते झालेले आहेत, त्यांच्या मर्जीचे ऑफिसर बसवणे, दुरुपयोग करणे, सत्याचे दुरुपयोग करणे, जो भ्रष्टाचार आहे ते गुजरातच्या मशीनमध्ये टाकणे. आज आज बघा किती मोठी गोष्ट आहे. देशाचे गृहमंत्री शंकरराव चव्हाण साहेब किती मोठे नेते आहेत. त्यांचा इतिहास बघा, त्यांचे विचार बघा. इंदिरा गांधी काँग्रेसचे विचाराचे होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांचे चिरंजीव अशोकराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. एवढे मोठे नेते, त्यांना CBI, ED, इन्कम टॅक्स धमकावून, त्यांना डरावून, त्यांना BJPत गेले आणि दुसऱ्या दिवशी लगेच खासदार झाले. मोदी साहेबांनी त्यांच्यावर आरोप केले होते. आणि त्यांच्यावर ते पण आरोप केला. आदरणीय आमचे अजितदादावरती मध्य प्रदेशमध्ये निवडणूकच्या वेळेला स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी 72,000 करोडचा आरोप केला आणि दुसऱ्या दिवशी शपथविधी घेतले, डेप्युटी CM बनवले. हा विचारसरणी आहे. बरोबर. हा गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही तिकडे काही करा, आमच्यातली तिकडची लोक सगळे इकडे घेतलेत. बरोबर. हा त्यांच्यात कोणीच नाही आहे, नीतिमत्ताच राहिली नाही. नाही, या गोष्टींवरती आपण परत येणार आहेत, परंतु तत्पूर्वी आपण सगळ्या गोष्टी बोललो, तुम्ही सगळ्या गोष्टी बोलल्या, परंतु तुम्ही विरोधी पक्षात आहात, तुम्ही प्रवक्ते आहात आणि विरोधी पक्ष म्हणून मोठा नेता पक्ष म्हणून तुम्ही विरोधी पक्षात असताना ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कुठेतरी विरोधी पक्षाने ज्या पद्धतीने भूमिका मांडली पाहिजेत किंवा ज्या पद्धतीने विरोध केला पाहिजे, तुम्हाला वाटतं जर देश रासाकडे चाललाय, देशात चुकीचं होतंय, तर ज्या पद्धतीने विरोध व्हायला पाहिजेत किंवा ज्या पद्धतीने ज्या वेळेस तुम्ही सत्तेत होतात त्यावेळेस अण्णा हजारे एक अस्त्र होतं, त्यांनी माहिती अधिकार त्यांनीच आणला अण्णांनी. येस. आणि आमच्या नेत्या सोनिया गांधीजी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांच्या नेतृत्वाखाली. राईट. परंतु आता सध्या तो विरोध होताना दिसत नाही किंवा तुम्हाला ज्या गोष्टी दिसत आहेत त्या गोष्टी कुठेतरी सुरळीत होण्यासाठी प्रयत्न कुठे दिसत नाही. सांगतो तुम्हाला, आमचे नेते भावी पंतप्रधान राहुल गांधीजी भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर 4,500 किलोमीटर बरोबर चालले. गोर, गरीब, दलित, आदिवासी सर्व समाजाच्या छोटे छोटे व्यवसाय, मध्यमवर्गीय उद्योग, व्यवसाय, अडीअडचणी त्यांना जाऊन भेटणे, त्यांच्या अडचणी ऐकून घेणे. हा फक्त आणि फक्त असं एक नेता दाखवा BJP RSSमध्ये. माझं चॅलेंज आहे. आदरणीय राहुल गांधीजींनी जगात सर्वात जास्त शिकलेला नेता आज आहे राहुल गांधीजी. त्यांनी जे गोर, गरीब, दलित लोकांच्या जाऊन भेटून 4.5 वर्ष जे नफरत करतात तिथं भारत जोडो यात्राच्या माध्यमातून मोहब्बत की दुकान आम्ही खोललं, अनेक लोकांशी जुडलं गेलो. आज बघा आम्ही एवढं करताना सुद्धा काय स्टेटमध्ये, आसाममध्ये तिथे BJPने आम्हाला भारत जोडो यात्रा आत जाऊ देत नव्हते, पण आम्ही राहुल गांधी आमचे नेते थांबले नाहीत. करा अटक, आम्हाला टाका आत कार्यकर्त्यांना, आम्ही जाणार. आम्ही तिथं ओरिसामध्ये आम्ही जाऊन दाखवलं. आम्ही तिथे मी स्वतः तेलंगणा ते महाराष्ट्रवर पूर्ण कर्नाटकापासून मी पण 400 किलोमीटर मी स्वतः चाललेलो आहे भारत जोडो यात्रेला. आणि असं नाही आहे. आज आमचा नेता बघा किती सिंपल आहे, किती चांगले विचार आहेत, किती गोर, गरीब, दलित. आता एक चरमकारी माणसांच्या त्या दुकानात जाऊन भेटले राहुलजी उत्तर प्रदेशमध्ये. त्याचे विचार सगळं ऐकून घेतले, त्याला मशीन दिले स्वतः राहुलजींनी. असे अनेक लोकांचे प्रश्न आहे. आता दिल्लीमध्ये कुली लोकांचं काय प्रश्न आहे, स्वतः राहुलजी स्वतः गेले. एक डोक्यावर वजन घेतल्यानंतर कितपत त्यांना त्रास, त्यांना हेल्थचं आवश्यकता आहे, मेडिकल असोसिएशन, त्यांना एज्युकेशनची गरज आहे, त्यांना राहण्याची घराची सोय केली पाहिजे, त्यांना कर्ज दिली पाहिजे. कोणत्या प्रकारचं BJP RSS करत नाही, केंद्र सरकार मोदी सरकार करत नाही. नंतर राहुल गांधीजींनी आज बघा इथे मध्ये आत्ता महाराष्ट्राला येऊन गेले. धारावीमध्ये सगळं अदानींनी कब्जा करून बसलेले आहेत. कोण बोलत नाही. मीडिया त्यांचे, सरकार त्यांचा, अदानी काहीच बोलत नाही आहे, काय करतच नाही आहे. गोर गरीब दलितांना घरं मिळत नाही आहे. दलितांचं गरिबांची घरं हिसकावून घेत आहेत, त्यांना न्याय मिळत नाही. आज बघा हाय प्रोफाईल मर्डर मला ऐकण्यात आलं, आम्हाला माहीत नाही आहे. SRA प्रोजेक्टमुळेच बाबा सिद्दीकीची मर्डर झाली असं मला ऐकायला मिळत आहे. पण कुणामुळे झालं याचं कारण मुळापर्यंत जात नाही आहेत. हे दिशाहीन करतात. कायदा सुव्यवस्था कायद्यानुसार चालत नाही आहे.
कारण का ते मुळापर्यंत जायला पाहिजे. आणि सर्व व्यवसाय सगळं एअरपोर्ट 50 वर्ष 60 वर्ष ॲग्रीमेंट करून अदानीला देत आहेत. उद्या अदानी जसे आता मेहुल चोक्सी, नीरव मोदी, सुशील मोदी, विजय मल्ल्या असं जर उद्या गौतम अदानी जर गेले तर देश 20 वर्ष मागं जाईल, डुबेल. सरकारने आता तरी डोळे उघडलं पाहिजे. या जगामध्ये टाटा, बिर्ला, अनेक बजाज, अनेक उद्योगधंदे, फिरोदिया, अनेक लोक आहेत. त्यांना सगळ्यांना घेऊन त्यांनी विश्वासात घेऊन काम केली पाहिजे. माझं तेच म्हणणं. आणि जीएसटीचं सुद्धा त्यांनी जीएसटी बघा अतोनात लूट सुरू आहे. आज बघा तुम्ही एखादा मध्यमवर्गीय कार घेतला तर कार घेतल्यानंतर कारवर टॅक्स जीएसटी आहे, टायर घ्यायचं जीएसटी आहे, त्याला टोल टॅक्स जीएसटी आहे, त्याला रिपेअर करायचं मशीन जीएसटी आहे. अरे किती जीएसटी भरणार मध्यमवर्गीय आहे. आज बघा तिथे स्टॅम्प ड्युटी महाराष्ट्राला वाढवली आत्ता बजेटमध्ये. गोरगरीब घरं कसं घेणार. स्टॅम्प ड्युटी जर तुम्ही अतोनात तुम्ही जर 8-9% ठेवला तर कसं होणार. त्याच्यावर परत जीएसटी केलाय. मध्यमवर्गीय घर घेऊ शकणारच नाहीये. पंतप्रधान हाऊसिंग आहे. किती लोकांना घरं दिले. फक्त पेपर कागदावर आहे. प्रत्यक्षात कुठं दिलंय दाखवा मला. अजिबात नाहीये. आदरणीय देशाचे पंतप्रधान म्हणतात मी टॉयलेट बांधली. अरे पण टॉयलेट बांधली पण तिथं त्या टॉयलेटमध्ये पाणी आहे का. आज उत्तर प्रदेशमध्ये 20 करोड जनता आहे. ते म्हणतात मी तिथं मी 1 लाख एका महिन्यात बांधलंय म्हणतात. शक्य आहे का हो. हे सगळं कागदावर आहे. सगळं आहे. आता मी पण एक हिंदू आहे. कुंभमेळा झाला. आज लक्षात घ्या यूपीचे मुख्यमंत्री साहेब योगी आदित्यनाथजी बोलतायत 45 करोड लोक आले. हो. जिथं ट्रॉफिकमध्ये 2-2 दिवस अडकायचे लोक, 48 तास अडकायचे. ॲम्ब्युलन्स व्यवस्था नाही, डॉक्टर व्यवस्था नाही, ना प्रशासन नाही, ना पोलीस नाही, सुविधा नाही, अजिबात नाही. ज्या पद्धतीने चालू आहे विचार हे चुकीचं चालू आहे. पण हे कुठेतरी बदललं पाहिजे. रामाचे विचारच यांना माहीत नाही आहे म्हणून अयोध्यामध्ये हारले. आता नवीन शोधतायत हे. आता चंद्रचूड साहेब चीफ जस्टिस, माजी चीफ जस्टिस यांनी आता एक उद्योग करून गेले की मस्जिद के नीचे शिवलिंग ढूंढो. अरे बाबा शिवलिंगला जायचं असेल तर जावा ना काशी विश्वनाथला, उज्जैनला जावा, आपल्याच भीमाशंकरला जावा, महाराष्ट्रात आहे, परळी वैजनाथला जावा, किती मल्लिकार्जुनला जावा तेलंगणामध्ये. हे आपलं 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर आहे नाशिकमध्ये. किती चांगले विचाराचे आहेत. तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही मिसयूज करू नका. युवा युवतींना रोजगाराची गरज आहे, त्यांना व्यवसायाची गरज आहे. त्यांचं मार्गदर्शन करा. BJP आणि RSS हे म्हणतात पकोडा विका. आता मोहन भागवतजींचं स्टेटमेंट मी ऐकलं की आता हिंदू संख्या वाढली पाहिजे. ठीक आहे वाढव बाबा. ते म्हणले 4 मुलं झाले. मी म्हणलं 4 नाही 25 करा, पण रोजगार द्या, व्यवसाय, त्यांना नोकरी द्या. त्यांना नोकरीच नाही कुठनं देणार. आणि त्यांना राहायला घरं द्या, उद्योगधंदा द्या, व्यवसाय द्या. बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे, फार अवघड आहे. आणि आजच्या डेटला तर परिस्थिती साहेब बेकार आहे. सर याच्यासाठी काँग्रेस काय करते आता. काँग्रेस बघा आम्ही येणारा काळ जो आहे आता दिल्लीमध्ये बघा, दिल्लीमध्ये निवडणुका झाल्या. बरोबर. दिल्लीमधल्या निवडणुकीमध्ये त्यांनी एक प्रकारे कब्जा करून, म्हणजे मी म्हणेल तसं पोलीस त्यांचे, CBI, ED, इन्कम टॅक्स, कुणी काँग्रेसला मदत करतंय त्यांना त्यांच्या विरोधात जे आता इंडिया गठबंधन आहे त्यांना हे धमकवतात, त्रास देतात. नितीश कुमारजी असू दे, लालू प्रसादजी असू दे, अखिलेशजी असू दे, ममता बॅनर्जी, जेवढे इंडिया गठबंधन, शरद पवारजी, सुप्रिया सुळेजी. आज बघा किती लोकांना. आज अजितदादा सुद्धा आमच्याकडे होता, डायनामिक लीडर, भावी मुख्यमंत्री म्हणून आम्ही बघत होतो, एक स्वप्न बघत होतो. आपल्यातला नेता, आपल्यातला भाऊ, आपला माणूस. आणि अजितदादाकडे तो पॉवर आहे. आणि अजितदादाला मुख्यमंत्री तुम्ही खरोखर करा, तिला संधी द्या, तो नक्की सोनं करेल. काँग्रेसमध्ये यावं आणि आम्ही त्यांना येताना एकनाथ शिंदे साहेबाला घेऊन यावं. अजितदादाला मुख्यमंत्री करा. अतिशय महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. एकही व्यवसाय गुजरातला जाणार नाही. कारण का अजितदादाकडे धैर्य आहे, दिशा आहे आणि डॅशिंग आहे आणि काम करण्याची एक शिस्त आहे. मी खरंच प्राऊड आहे अजितदादावरती, खरं सांगतो मी.
पण तुम्ही एका बाजूला म्हणता की ईडी सीबीआयला भिवून हे इकडे गेले, मग तुमच्याकडे आल्यावर परत ईडी सीबीआय येणार नाही? मला वाटत नाही आता, कारण का आता काय झालंय, इतके दिवस मनमानी कारभार यांनी 10 वर्ष केलं, त्यावेळी अपोजिशन लीडर नव्हते. आता राहुल गांधी अपोजिशन लीडर आले, काँग्रेसचे 100 खासदार आहेत, त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम झालाय. आणि आता वरती आहे ना काय तर झालेलं आहे, त्याच्यामुळे बीजेपीमध्ये सुद्धा फूट पडलेली आहे. बीजेपीमध्ये काय झालंय, आता आपण 10 वर्ष लोकांना पाहिजे तसं CBI, ED, इन्कम टॅक्स आपण मिसयूज केलं. आता सरकार बदलणार, नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू किंवा पासवान, असे अनेक लोक आहेत, एकनाथ शिंदे, हे सगळे जर उद्या इंडिया गठबंधनला जुळले, काँग्रेसचा पंतप्रधान राहुल गांधी झाले, तर आमचं काय होणार? हा प्रश्न त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे. घाबरलेले आहेत, कारण का त्यांच्याकडे सध्या मोदी साहेबाकडे प्रश्न काहीच राहिले नाही. आज बघा 3 तास इंटरव्ह्यू दिले त्यांनी अमेरिकेमध्ये. एकदाही युवा, युवती, महिला, आदिवासी, गरीब, दलित, लिंगायत, मराठा याच्यावर काहीच बोलले नाहीत त्यांनी. या देशात काय चालू आहे त्याच्यावर नाही बोलले त्यांनी. कुठं अयोध्या रामाविषयी सुद्धा बोलले. तिथनं आले येऊन ते अंबानीच्या मुलाचे तिथे गार्डनला तिथे टायगरवर खेळत बसले. गुजरातला 2 दिवस होते, जामनगरला गेले. हे चालू आहे. देशाच्या पंतप्रधान जबाबदारी काय आहे? त्यांनी असं कोणतं काम केलं सांगा मला. आज बघा भारताचं बाहेरच्या कंट्रीमध्ये इतकं मोठं आपलं स्थान होता, नंबर 1ला होता, त्यांनी घसरून होता. त्यांनी फक्त आपल्याबरोबर फक्त 23 कंट्रीचे लोक आपल्यावर आहेत. आज शेजारचा नेपाळशी पण रिश्ता खराब केला, बांगलादेशची यांनी खराब केलं, युक्रेनची खराब केली, श्रीलंकाशी खराब केलं, चायनाबरोबर सुद्धा खराब करून टाकलं. चायना रोजच्या रोज आपल्याकडे कब्जा करते जमीन. 90 किलोमीटर कब्जा केले चायनाने. बांगलादेश मोदी साहेब काय बोलत नाही, दाखवत नाही, पण येणारा काळ फार मोठा धोका आहे आपल्याला, फार डेंजर आहे. आज बघा बांगलादेशातलं तिथली 3 हसीना शेखला आणून आपल्याकडे सांभाळलेत, बरोबर. पण तिथं पाकिस्तान त्यांना RDX आणि आर्मी ट्रेनिंग देते बांगलादेशी लोकांना. हा भारताला धोका आहे, बरोबर. त्यासाठी भारताने अलर्ट राहिली पाहिजे. आज श्रीलंका सुद्धा त्यांच्याकडे आहे. का झाला असा प्रश्न? मला हे भीती आहे की ह्यांनी मेक इन इंडिया नव्हतं, फेक इंडिया होतं. ह्यांनी काहीच केले नाही आहे. भ्रष्टाचार. मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून भ्रष्टाचार प्रमाण वाढलेलं आहे. आज बघा बॉन्डचं प्रकरण बघा, बॉन्ड प्रकार, CBI, ED, इन्कम टॅक्स रेट टाकणे, त्यांना धमकवणे आणि ते पैसे BJP फंड्समध्ये टाकणे, बॉन्ड घेणे. ह्याची चौकशी कोण करणार? चौकशी कोण करत नाही. आज बघा सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस चंद्रचूडच्या घरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गणपती आरतीला जात आहेत. हे कुठल्या संविधानामध्ये आहे सांगा मला? आज महाराष्ट्रामध्ये जर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 10 वर्ष चांगलं काम केलं असं तुम्ही म्हणत असाल, तर 10 वर्ष चांगलं केलं, मग उद्धव गुट तोडण्याची गरज काय होती? शरद पवार गुट तोडण्याची गरज काय होती? मराठी माणसाचा अपमान केलात तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान केला. कारण का या कर्मभूमीमध्ये तुम्हाला द्वेष आहे. बाबा महाराष्ट्र कसं तुटता येईल, महाराष्ट्र कसं वीक करता येईल, महाराष्ट्र कब्जा कसा करता येईल, इथले सर्व उद्योगधंदे, RBI, काय एक्सपोर्ट इम्पोर्ट सर्व कंपन्या गुजरातला घेऊन चाललेत. मला कधी असं वाटलं की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आहेत का? मला वाटतं गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. हा मला प्रश्न पडतो आत्ताही, अजून त्याच्या लक्षात येत नाही आहे. सगळे उद्योगधंदे सगळे गुजरातला. अरे बाबा तिथं तर कुठे केलंय? एक अहमदाबाद सोडून बाकी मला दिसलं नाही काय. डायमंड मार्केट सुद्धा बघा, कुठे त्यांना छोटे छोटे व्यापारी, त्यांना GST किती टाकले, त्यांना मोठ्या प्रमाणात. आता देशाचे गृहमंत्री अमित शहाजी, त्यांचा मुलगा आता जय शाह, तो क्रिकेटचा BCCचा अध्यक्ष झालेला आहे. तो कधी बॅट पकडला नाही. म्हणजे वडील गृहमंत्री आहे म्हणून मुलगा BCC चेअरमन झाला. एक गरीब शेतकरी, दलित, मुस्लिम, फार्मर, एक मराठा माणूस दाखवा मला BCC चेअरमन. देशाचे गृहमंत्री आहे म्हणून तुम्ही त्याच्या मुलाला तुम्ही अध्यक्ष केलात का? हा माझा प्रश्नचिन्ह आहे. गरीब, दलित, पिछडो, आदिवासी कुठे आहेत? नाही आहे. त्यासाठी मला एकच सांगणं आहे, झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्यांच्या मुलामुलींना मोफत बस, त्यांचं ग्रॅज्युएशनपर्यंत शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत फ्री एज्युकेशन, हे काँग्रेसचा विचार आहे. आणि रोजगार 100% मिळवून देणार. नरेगा सारखे त्यांनी बंद केली. नरेगामध्ये रोजगार मिळत होता साहेब. यांनी सगळे व्यवसाय बंद करून टाकले, ठप करून टाकले.
यांचा व्यवसाय अजिबात डेव्हलपमेंट नाही. पण काँग्रेस पक्ष करणार, हे सोडणार नाही. विरोधी पक्ष नेता आज राहुल गांधी सुद्धा विरोधी पक्ष नेता म्हणजे पंतप्रधानांचे इक्वल आहे, लक्षात घ्या. त्यांच्याकडे पॉवर आहे, संविधानाचं त्यांच्याकडे रूल आहे, कायदा आहे. आम्ही 100% करणार म्हणजे करणार. पण डावलं जाते तरी पण डावलं जाते नाही. हे बघा, तरी आम्ही फाईट करतो, आम्ही हारलेलो नाही आहे. हे बघा, CBI, ED, इन्कम टॅक्स, मीडिया, इलेक्शन कमिशन, सर्व उद्योगधंदे अडाणी अंबानी त्यांच्याकडे आहेत. तरी आम्ही 100 खासदार निवडून आणलेला साहेब. बरोबर. कुणाचं मदत नसताना. विधानसभेला का पिछाड जरी? विधानसभेला साहेब त्यांनी काय केलं, आज शिर्डीला सुद्धा बघा, एकाच बिल्डिंगमध्ये 7,000 वोटिंग झाले. बरोबर. फेक व्होटिंग करून घेतले. ह्याची चौकशी CBI मार्फत झाली पाहिजे, ही मागणी आहे. पण तुम्ही आता म्हणताय CBI, ED सगळी त्यांच्याकडे, काय मागणी? नाही, आम्ही फाईट तर करणार. आज इलेक्शन कमिशनकडे 3-4 वेळा गेले, ते उत्तर देतच नाहीत. बरोबर. आता हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही टीम उभा करून आम्ही न्याय मागू, 100% मागणार. महाराष्ट्र सरकार बरखास्त करणार, राष्ट्रपती राजवट आणणार आणि काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना गट आणि शरद पवार गट, आम्ही इथं सरकार स्थापन करणार, 100% करणार. असं नाही वाटत का की ती एक बाजू झाली, पण लाडक्या बहिणीमुळे इकडे फायदा झाला? या लोकांनी आतापर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 2 करोड नोकरी दरवर्षी देऊ, 1 लाख पण दिली नाही. बरोबर. 15 लाख रुपये अकाउंटमध्ये टाकू, 15 पैसे टाकले नाही. तसेच एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी 2100 रुपये देतो लाडकी बहीण योजना, सर्व सकट महिलांना त्यांनी डिक्लेअर केलं होतं 1500, बरोबर. आणि निवडणूकमध्ये 21 रुपये आम्ही देऊ. सर्वसकट महिला माता भगिनींनी मतदान केलं असं त्यांचं मत आहे. मग माझे मिसेसनी पण, किंवा माझी बहीण, माझी आई, किंवा माझी मावशी, माझी काकू, या सगळ्यांनी त्यांना मतदान केलं असं तुम्हाला वाटतंय? अरे काँग्रेसचे आम्ही आहोत. जेव्हा लोकसभेला आम्ही नंबर 1ला आहे महाराष्ट्रामध्ये, 48 पैकी आम्ही 38 खासदार आमचे निवडून येत आहेत आणि तिथं फक्त आमचे सगळे मिळून 35-40च आमदार निवडून येतात. शक्य नाही आहे. प्रत्येक मतदारसंघात कमीत कमी 10 तरी आमचे आमदार आली पाहिजे. बरोबर. आज एक आमदार, एक खासदारच्या पाठीमागं 4 तरी आमदार निवडून आलं पाहिजे. आज बघा कशा पद्धतीने, आणि ज्या ठिकाणी व्होटिंग लोकसभेला जेवढं झालं तेवढं विधानसभेला व्होटिंग झाले, तरी आम्ही हारलोय. कसं शक्य साहेब, सांगा ना. बरोबर. आज आमची मतदानाची संख्या जास्त आहे आणि ह्यांची जी आकडेवारी आहेत कमी आहेत, तरी निवडून आलेत. ह्या सगळं जे ह्यांची कट कारस्थान आहेत, खूप दिवस चालणार नाही. पण तत्पूर्वी ज्यावेळेस लोकसभेचे इलेक्शन झाले, अपेक्षित रिझल्ट आला तुम्हाला, त्यावेळेस BJPने सांगितलं की फेक नरेटिव्ह तुम्ही तयार केलं होतं, संविधान बदलणार, आणि राहुल गांधीजी नेहमी संविधान घेऊनच हातामध्ये असतात. बरोबर. कितपत तथ्य, कारण आपण वास्तव कट्ट्यावर बोलतोय, वास्तव समोर येणं गरजेचं आहे. येस. हे बघा, तुम्ही संविधानचं नाव काढला म्हणून संविधान मी तुम्हाला सांगतो. आता असं पण बोललं जातं एवढ्या छोट्या बुकमध्ये संविधान कसं बसवलं? हे बघा, संविधान तुमच्या हृदयात पाहिजे, तुमच्या मनात पाहिजे, तुमची नियत चांगली पाहिजे, कायदा सुव्यवस्था तुमच्या हातात पाहिजे. हे बघा, संविधान अशी आहे ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानमुळेच आज आम्ही इथं तुमच्या समोर बसलेलो आहे. संविधान बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे, या संविधानमुळे आज देश सुरक्षित आहे. या संविधानमुळे एज्युकेशन, महिला, भगिनी, युवा, युवती, फार्मर, आदिवासी, दलित, मुस्लिम, या संविधानमुळे, जय भीममुळे, लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानमुळे आपण इथं आहोत. आज संविधानाचं यांनी बदलण्याचा प्रयत्न करतात. एक कर्नाटकचा खासदार अनंत हेगडे, ते स्वतः म्हणले आमचे 400 आले की आम्ही संविधान बदलून टाकू. मग जनतेने सबक शिकवलं त्यांना. 400 असं म्हणले होते, आमचे 400 240 वर थांबलं. हे फक्त संविधानमुळे सर. हे संविधान आमचं देव आहे, आमचं आई आहे. ह्या संविधानानेच देश सुरक्षित ठेवेल, सक्षम ठेवेल. आज बघा, आर्मीमध्ये त्या लोकांनी 18व्या वर्षी नोकरी देण्याचं काम केलं आणि 4 वर्षात रिटायर्ड. जेव्हा मुलगा लग्नाला येतो तर 4 वर्षात रिटायर्ड. उद्या तो कुठल्या मार्गी जाईल, तिथं मटण, चिकन, दारू आणि तिथे ट्रेनिंग. अरे पण तुम्ही गॅरंटी द्या ना त्यांना, पुढं सरकारी नोकरीमध्ये, बँकेमध्ये तुम्ही त्यांना त्याची गॅरंटी द्या, तसं अंडरटेकिंग द्या. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग साहेबांना माझी विनंती आहे, याची त्यांनी बदल केली पाहिजे संविधानानुसार. त्या लोकांना 15 वर्ष
20 वर्ष करावं असं मी कळकळीची विनंती करतो. ते अतिशय चांगले आहेत राजनाथ सिंग साहेब, माझ्या जवळचे मित्र आहेत, पण त्यांचं काय चालू देत नाही हे दोघं. बरोबर. रंगाबिल्ला जे आहेत, राहू केतू शनी, हे चालू देत नाहीत. यांचंच चालू आहे. राहू केतू शनी म्हणजे नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी आणि मोहन भागवतजी, RSS यांचे विचारांचे चालू आहेत. पण एक आहे, RSS विचार कधी कधी आहे ना त्यांना सरळ करायला जात आहेत, पण त्यांचं पण चालत नाही आहे. हे RSSचं पण चालत नाही आता. नाही, मोहन आपला तो JP नड्डा RSSची आम्हाला गरज नाही म्हणला. RSSची आम्हाला गरज नाही. बर. तसं बोलण्यामुळे त्यांना लोकसभेला फटका बसला असं ते म्हणतायत. बरोबर. पण तसं नाही आहे. महागाई चरमपरस्पर आहे, रोजगार नाही आहे, डेव्हलपमेंट नाही, विकास नाही. बदल करण्यासाठी ह्या लोकांनी अडाणी अंबानी विचारानेच चालतात. बरोबर. आता काय झालं तुम्हाला सांगतो, डेव्हलपमेंट ह्या महाराष्ट्राचं म्हणा किंवा देशाचं डेव्हलपमेंट का होत नाही आहे. 3 एक्के म्हणजे बघा, एक अमित शहाजी दुसरा गौतम अदानी आणि अंबानी अदानी आणि अमितजी हे 3 एक्के मिळून पूर्ण देश बर्बाद करायला निघालेत. CBI, ED, इन्कम टॅक्स, मीडिया सगळ्या पद्धतीने आपल्या खाली दाबून किती मीडिया बंद केले, किती मीडिया त्यांच्यावर CBI, ED कारवाई झाली, तुम्हीच बघा. मग हुकुमशाहीकडे चाललोय का आपण? एकदम हिटलर सारखं. नरेंद्र मोदीजी हिटलर आणि मोदी साहेबाला तसं काय कळतच नाहीये, त्यांचं काय लक्षच नाहीये. मोदी साहेब बघा, आज अमेरिकेत 3 तास त्यांनी इंटरव्ह्यू दिली. त्यांनी मी ओपन चॅलेंज देतो नरेंद्र मोदी सरांना, देशाचे पंतप्रधान आहेत, मला सार्थ अभिमान आहे. माझ्या समोर बसून त्यांनी डिबेट करावी साहेबांनी. चला, ते म्हणतील ते मी हारेन. चला साहेबांनी, त्यांनी माझ्या 10 प्रश्नाचं उत्तर द्यावं. तुम्ही 10 वर्षामध्ये किती बेरोजगारांना तुम्ही रोजगार दिलात, किती नवीन उद्योगधंदे काढलात, किती नवीन छोट्या छोट्या व्यवसाय मध्यमवर्गीयांना काय फॅसिलिटी दिलात, नोटबंदी आणलात, लोक आत्महत्या केले, अक्षरशः भिकेला लागला देश. कोविड आला, कोविडमध्ये अनेक लोकांना घबराट, तिथं पण घंटा वाजवली, थाळी वाजवली. काय हो साहेब, कुठं चाललंय देश? आमच्या देशाचे पंतप्रधान अशा विचारायचे आहेत, काय करायचं कळत नाही आहे. त्यांनी घंटा वाजवले, आमच्या तर घंटा देऊन टाकले. उद्योगधंदे नाही आहेत, रोजगार नाही आहे. मला प्रश्न पडलाय, आता समजा मुलींना आपल्याला अमेरिकेला पाठवायचं, अमेरिकेत तर अलाउडच नाही म्हणतात, तिथलं कायदाही चेंज करतो म्हणतात. ग्रीन कार्ड म्हणजे तर तुम्ही तिथलं स्थायिक नाही म्हणतात ते. मग अशावेळी देशाच्या पंतप्रधानांनी काय विचार केल्यात? परराष्ट्र मंत्रींनी एक मीटिंग बोलवावं, अपोजिशन लीडर राहुल गांधीजींना बोलवावं, सर्व अपोजिशन नेत्यांना विश्वासात घेऊन ते निर्णय घ्यावं, मध्यस्थी करावी, काहीतरी उद्योगधंदे झाली पाहिजे. विचारसरणीसाठी मला विचारणं आहे, किती लोकांना त्यांनी इंडस्ट्री उत्पन्न केलं, कुठलं इंडस्ट्रियल झोन त्यांनी डिक्लेअर केलं. नरेंद्र मोदी स्टेडियम झालं म्हणजे झालं का हो? नरेंद्र मोदी स्टेडियम नाव दिले, रोडला नरेंद्र मोदी दिले, असं नाही चालणार ना. आज सर्व एअरपोर्ट तुम्ही अदानीला दिलात. आज तुम्ही गोरगरीब एखादा माणूस, शेतकरी माणूस एअरपोर्टला चहा प्यायचा असेल, 300-400 रुपये लागतो. हवाई जहाज इतक्या पद्धती मध्यमवर्गीच. आता बघा, एखाद्या प्लेनमध्ये बसला तर त्याला पाणी प्यायचं झालं तरी पाणी तिथे 200 रुपयाला विकत घ्यावं लागतो. बरोबर. का? शासनाची जबाबदारी काय? करतात काय? हे जबाबदारी आहे. निर्मला सीतारामनला काही कळत नाही. PM ऑफिसवरनं फाईल येते, ते रब्बर शिक्का मारून ही फक्त सही करते, काही कळत नाही. ती म्हणलं त्यांना म्हणलं का हो कांदा एक्सपोर्ट करत नाही, कांदा महाग झाले, मी कांदा खात नाही म्हणली. हा उत्तर नाही आहे. स्मृती इराणी माजी मंत्री, BJPच्या नेत्या, महागाई, गॅस एवढं झालंय तेवढं झालंय. आज गॅस किती महाग झालंय. गोरगरिबांचं बघा 1200-1300 रुपये झाले. आम्ही आमच्या राज्यामध्ये कर्नाटक असो, तेलंगणा असो, हिमाचल आम्ही 500 रुपये केले. महिलांसाठी बस फ्री केले. काँग्रेस सरकार इथं आला असता आम्ही नक्की दिला असता. आमच्याकडे विचार होते, आम्ही नवीन उद्योगधंदे आणला असतं. आज महाराष्ट्र तिजोरी रिकाम आहे. यांनी जे आता ह्या संविधानामध्ये तुम्हाला सांगतो, महिलांना त्यांनी 21 रुपये म्हणलेत. बरोबर. 1500 रुपये सुद्धा हे मला वाटत नाही हे देतील. अजितदादांनी कालच सांगितलं. दादा मला माहितच नाही म्हणतात ते.
मला काय माहित नाही, मी कधी शब्द दिले नाही म्हणतात दादा. फायनान्स मंत्री तेच आहेत ना, त्यांची जबाबदारी आहे. तिजोरीत पैसा नाही तर देणार कुठनं? दादा खरं बोलतायत, दादांची सहमत आहे मी. अजितदादा पवार साहेब आदरणीय शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत आणि आमचे भाऊ आहेत, आमचे नेते आहेत. आणि त्यांनी एक दिवशी महाराष्ट्र मुख्यमंत्री व्हावं, काँग्रेसमध्ये यावं, महाराष्ट्र मुख्यमंत्री व्हावं, महाराष्ट्र जे खाली गेलेले आज ते वरती आणावं, क्राईम कमी करावं, उद्योगधंदा चांगले करावे, व्यवसाय लोकांना उभा करावं, सूतगिरणी, बँका, सहकार. BJP RSS 10 वर्ष आल्यापासून कुठलं बँक नवीन काढले दाखवा, कुठलं शुगर फॅक्टरी नवीन काढले दाखवा, कुठली सूतगिरणी कुठली काढले आहे ते बंद पाडून त्याच्यावर CBI ED दबाव टाकले. किती लोकांना त्रास दिले यांनी. आता इथले इंदापूरचे हर्षवर्धन पाटील साहेबांना बघा, किती धमकवलं, किती त्यांना हे केलं, त्रास दिला. त्या विचाराने तिकडे BJP जाऊन आता परत शरद पवार साहेबाकडे आले. असे अनेक आहेत उदाहरण. बरोबर. पण आपल्या मराठी माणसाविषयी का द्वेष आहे? छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आम्ही वागतो पण हा त्रास आहे का? बरोबर. आज बघा ना, आज 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 सातारची गादीला किती मोठं मान आहे. आमचे राजे उदयनराजे भोसले, इतिहास आहे. आज कोल्हापूरला शाहू महाराज, इतिहास आहे. तुम्ही बघा ना, ह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, शाहू फुले आंबेडकर यांचा विचार यांना पुसून काढायचा आहे. ते निवडणुकीत वापरलं जातं. गोळवणकर विचारांनी आणि गोडसे विचारांनी चाललेत. आतंकवादी, मी म्हणतो आतंकवादी गोडसे डिक्लेअर करतो मी आज आपल्या वास्तव कट्ट्यावरून. कारण का संविधानाच्या आज ज्या पद्धतीने संविधान हत्या होत आहे त्या गोडसेमुळे होते, त्या गोळवकरच्या विचारामुळे होते. अमेरिकेकडनं पैसा मोठमोठे फंड्स आणायचे, स्वतः ट्रम्पनी कबूल केली. आता जे फंड्स आणले होते ते मध्ये UPA सरकार, मनमोहन सिंग सरकार अस्थिर करणार, मोदीला पैसे दिले म्हणून त्यांनी बोलले. मोदी साहेब उत्तर द्यावं. जे चांगलं सरकार चाललं होता, डॉक्टर मनमोहन सिंग साहेबाला हे म्हणतात तुम्ही जॅकेट घालून आंघोळ करताय. स्वतः कुंभमेळ्यामध्ये काय करत होते? जॅकेट घालूनच आंघोळ करत होते. युवा युवतीला काय मेसेज देताय तुम्ही? बरोबर. नाही, आता एक कुंभमेळ्यावर आलो म्हणून एक मला वास्तववादी प्रश्न आणि वास्तववादी वास्तवघट्ट्यावरती उत्तर पाहिजे. बोला. तुम्ही 30 वर्ष झालं काँग्रेसमध्ये आहात. हो सर. म्हणजे आज आपण पाहतो की एक पक्ष म्हटलं की कुठल्या तरी धर्माचा त्याला टप्पा लागले, प्रायव्हेट लिमिटेड झालंय सर. मग आपण म्हणतो सर्व धर्म समभाव म्हणतो आपण, सगळीकडे संविधानामध्ये पण लिहिलंय. मग प्रत्येक पक्षाचा एक धर्म असला पाहिजे. हे बघा, हे जे याला कारणीभूत थोडं आमचं पण काही चुका झाल्यात. आम्ही असं म्हणत नाही आहे, काँग्रेसचे पण काही चुका झालेत, ते आम्ही दुरुस्ती करू. आमचे नेते राहुल गांधीजी अपोजिशन लीडर आत्ता गुजरातला गेले होते. त्यांनी सांगितले की पळणारे घोडे आहेत ते लग्नामध्ये आम्ही वापरलेले आहे आणि लग्नातले घोडे बाहेर वापरलेले आहेत. ते 30-40 नेत्यांना आम्हाला त्यांना कारवाई, ते BJPला RSSला मदत करतायत. त्यांना बदलण्याची गरज आहे. ह्या महाराष्ट्रापासून सुरुवात करा असं मी म्हणतो. पुण्यापासून सुरुवात करा. जे BJPला मदत करतायत, आज पुण्यातलंच उदाहरण घ्या. आज दंगेकर, रवींद्र दंगेकर चांगला माणूस आहे, चांगला नेता, गरीब, मनसेतून, शिवसेनेतून अपक्ष आणि काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्ये त्यांना आता रोहितजी, सुरेशभाई कलमाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केले. रोहित टिळक चांगला नेता होता, इथे कसब्यात आहे. तर ह्यात असताना काही कसब्यातल्या नेत्यांशी मीटिंग झाली. प्रथम महिला महापौर कमलताई व्यवहारे आहेत. स्टँडिंग कमिटी चेअरमन वीरेंद्रजी किराड आहे. त्यांची वडिलांचं केवढं मोठं नाव आहे. ह्या कसबा पेठेमध्ये किती आज अनेक काँग्रेसचे दिग्गज परदेशी असतील, मोहनदादा जोशी असतील, अनेक लोक आहेत. शिंदेसाहेब, अरविंद शिंदे जे आहेत. पण ह्यांनी किंवा ज्या पद्धतीने ह्यांनी रवींद्र दंगेकरांना कधी काँग्रेस चुका कुठं केल्या बघा. त्याला आमदारकी त्याला एका घरात दिले, खासदारकी त्यांना दिलं. अहो माझ्याकडे CBI ED इन्कम टॅक्स 3 दिवस द्या साहेब. एक BJP नेता बाहेर फिरून दाखवू दे. तुम्ही अशा पद्धतीने CBI ED इन्कम टॅक्स दबाव टाकून असं जर नेत्यांना तुम्ही जर धमकवत असेल, गोरगरीब दलितांना तुम्ही त्रास देत असाल, हा चुकीचं आहे. असं होता कामा नये. असं मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना, देशाचे गृहमंत्री अमित शहाजींना आणि विरोधी पक्षनेता राहुल गांधीजींना आणि आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, डेप्युटी चीफ मिनिस्टर अजितदादाजी, डेप्युटी चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदेजी यांना निवेदन देणार आहे. आम्ही भेटणार आहे. साहेब अशा पद्धतीने करणं चुकीचं आहे. आज
आज बघा ना, काँग्रेसमधला नेता हे बघा, त्याचा लकलाभ, त्यांना कुठं काम करायचं त्याचं त्यांचं विचार आहे. आपण तो का गेला, काय आम्हाला त्यात जायचं नाही. काँग्रेसचे विचारधारा, दंगेकर म्हणून मतदान पडले नाही साहेब, ते काँग्रेसचे व्होटिंग होते, ते काँग्रेसचे व्होटरचे अपमान आहे. जे महिला, युवा, युवती दंगेकरांकडे एक वेगळ्या विचाराने काँग्रेसचे विचार. दंगेकर म्हणजे काय, दंगेकर नव्हते. राहुल गांधी, काँग्रेस पार्टी, मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल, पवन खेडा, मुकुल वासनिकजी, नाना पटोलेजी, हर्षवर्धन संकपाळजी, का बघताना शरद पवारजी आदरणीय देशाचे नेते, उद्धव ठाकरेजी माजी मुख्यमंत्री, अतिशय आदित्य ठाकरे यंग, जवान, युवा, किती मोठे नेते आहेत. यांची विचारांनी म्हणून आपण सगळे एकत्र होतो, म्हणून त्याला ते व्होटिंग पडले. दंगेकर म्हणून व्होटिंग नव्हतं साहेब. असे 100 दंगेकर जाऊ दे, काय फरक नाही पडत. काँग्रेस मी म्हणणारे संपले, काँग्रेस कधी संपणार नाही साहेब. तुमच्या पक्षाचे माजी मुख्यमंत्री गेले. हां, नाही तोच शोक आहे ना, ते गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन अडकले ना, वॉशिंग मशीनमध्ये साफ झाले. असे अनेक नेते आहेत. पण सर, तुम्ही म्हणताय की वॉशिंग मशीनमध्ये साफ झाले, पण ज्यावेळेस ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस तर मग काँग्रेस नेतृत्वाने बाहेर पण काढायला पाहिजे होते. एक लक्षात घ्या, प्रत्येक नेत्यांच्या पाठीमागे, आता हा तुमच्या इथे एवढं प्रकाश आहे स्टुडिओमध्ये, त्याच्या पाठीमागे अंधार आहेच की. बरोबर. मोदी साहेब असू दे, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी असू दे, निर्मला सीतारामनजी असू दे, देवेंद्र फडणवीसजी असू दे, बावनकुळेजी असू दे, एकनाथ शिंदेसाहेब असू दे, अनेक नेते आहेत. मी नावं घेतलं तर कमी पडेल, एवढी नेते आहेत सबंध देशात. तर जास्त न बोललेलं बरं आहे. फक्त एवढंच आहे की बाबा, गोरगरीब दलितांना रोजगार मिळावं, गोरगरिबावर अन्याय होता कामा नये, हिंदू मुस्लिम करता कामा नये, रोजगार, डेव्हलपमेंट, भारत सक्षम झाली पाहिजे. भारताकडे कोणी तिरकी नजराने असं कोणी बघितलं त्यांचे डोळे काढण्याची क्षमता आजही आहे, उद्याही राहणार, याच्या पुढे राहील, त्यात काय शंका नाही आहे. आणि माझं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना दोघांना हात जोडून विनंती आहे, हिंदी मुस्लिम करू नका. तो ॲक्च्युली प्रश्न तो माझा होता की प्रत्येक जातीमध्ये पक्ष विभागला गेला. हां, तर ते होता कामा नये. आज बघा, जर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, गृहमंत्री त्यांच्याकडेच आहे, त्यांची जबाबदारी आहे. कोरटकर, सोलापूरकर या दोघांवर कारवाई झाली पाहिजे आणि यांचं अकाउंट सीज करा, प्रॉपर्टी सीज करा, त्यांच्या मोका टाका, त्यांना राज्यातून बाहेर तडीपार करा. अशा विष घालणाऱ्यांना माफी करू नका, लक्षात घ्या. बरोबर आहे. पण मला एक प्रश्न विचारायचा, आता पोलिसांवरती आपण बोलतो, पोलिसांचा विषय आला म्हणून, पोलिसांनी कारवाई केली नाही किंवा पोलिसांनी ह्या गोष्टी केल्या नाहीत, पोलिसांनी त्या गोष्टी केल्या नाहीत, याला जबाबदार खरं पोलीस असतात का गृह खातं असतं? नाही साहेब, मी सांगतो, गृहमंत्री असतात. राजकारणी, गृहमंत्री म्हणत नाही. पण तोफेच्या तोंडाला तर पोलीस नाही. ऐका, आता पुण्यातले कमिशनर आहेत, एक्झाम्पल अमितेश कुमार, सॅल्यूट आहे. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे, अतिशय चांगलं त्यांनी काम सुरुवात केली आहे पुण्यामध्ये. कुठलाही कायदा सुव्यवस्था त्यांनी कंट्रोल आणले, चांगलं काम करतायत. आणि जॉईंट कमिशनर रंजन शर्मा साहेब आहेत. माझं नातेवाईक जॉईंट कमिशनर संजय शिंत्रे आहेत मुंबईला. माझे दुसरे मित्र आहेत, आता आयजी आहेत, फुलारे साहेब, सुनील फुलारे साहेब, त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. आज त्यांनी 5 जिल्ह्याचे ते आयजी आहेत. केवढं लोड आहे, त्यांना पण कुटुंब आहे, मुलं आहे, संसार आहे. आज काही जरी झालं तर पोलीस, नेता आला पोलीस, राष्ट्रपती आले पोलीस, पंतप्रधान आले पोलीस, गृहमंत्री आले पोलीस, मुख्यमंत्री आले पोलीस, काँग्रेसचे नेते आले पोलीस, अजितदादा आले पोलीस, एकनाथ शिंदेसाहेब आले पोलीस. पोलीस करणार काय? अर्धी ताकद त्याच्यातच चालली. मारामारी झाली पोलीस. पण पोलिसांच्या मुलांना डॉक्टर इंजिनियर का होऊ नये? मी आपल्या वास्तव कट्ट्यामार्फत मी पोलिसांना जे पोलीस आहेत हवालदारपासून ते कमिशनरपर्यंत त्यांना पक्की घरं कायमस्वरूपी द्यावं शासनाने. त्यांच्या मुलामुलींना शिक्षण द्यावं, त्यांना कोटा द्यावं. 2%, 5% पोलिसांच्या मुलांना का देऊ नये? आज बॉम्बे जेव्हा 92ची बॉम्ब ब्लास्ट झाला, विजय साळसकर असू दे, हेमंत करकरे, अशोक कामटे साहेब असतील, यांच्या मुलांना ह्यांच्या अख्ख्या फॅमिलीला राष्ट्रपती पुरस्कार द्यायला पाहिजे.
एक रवी जाधव हवालदार कॉन्स्टेबल होता, ओंबाळेसारख्या माणूस तिथे मारला गेले नरिमन पॉइंटला. आज हा त्यांचं एक त्यांच्या नावाने अकॅडमी काढा, ओंबाळे नावाने स्टेडियम काढा, त्यांच्या नावाने इतिहास आहे. कामटे साहेब, करकरे यांचा मोठा इतिहास आहे. बरोबर. नुसतं असं मी म्हणत नाहीये, BJP RSS मध्ये सुद्धा आतंकवादी आहे. मालेगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये बघा, ह्या पुण्यातूनच लॉकर रोडचा पुरोहित होते, कर्नल पुरोहित. असे किती साध्वी होत्या. अजून किती नावं घेऊ, तेवढी लिस्ट गेलं तर खूप भरपूर आहे. पण हे असं होता कामा नये. बरोबर. आजच्या पॉडकास्टच्या शेवटी थोडंसं आपण स्थानिक स्वराज्य संस्थांवरती बोलूयात, कारण निवडणुका होत नाहीयेत. हे बघा, घेऊ शकतं सरकार पण होत नाहीयेत. त्याचं कारण सांगतो मला. मूळ मुद्द्यावर आलात तुम्ही, अतिशय चांगल्या मुद्द्यावर आलात. BJP RSS किंवा केंद्रात सरकार नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी एवढं चांगलं काम केलं असेल तर मुंबई महापालिका निवडणूक घेऊन दाखवावी. पुणे महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका, लातूर असू दे, औरंगाबाद असू दे, हे घेत नाहीत. त्याचं कारण सांगतो मला. कारण का ह्यांनी सगळं मशीन मॅनेज करून आलेत ना. हो, सगळं फेक करून आलेत ना, भ्रष्टाचार पद्धतीने निवडून आलेत ना, चुकीच्या मार्गाने आलेत ना. प्रत्यक्षात इथे उतरले तर त्यांना हिंमतच नाही त्यांच्यात. त्याच्यात दम असेल तर त्यांनी निवडणूक उद्या घेऊन दाखवावी. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कॉर्पोरेशन, नगरपालिका निवडणुका ताबडतोब घ्यावी. का घेत नाही हो? केंद्र सरकार तुमचं आहे, राज्य सरकार तुमचं आहे, घ्या ना. तुम्ही चांगलं काम केलंय असं म्हणताय ना, घ्या. कळेल तुम्हाला सोलापूरकरचे रिझल्ट, कळेल तुम्हाला त्या मतपेटीमध्ये कोरडकरचे रिझल्ट. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करताय, संविधान बदलण्याचा तुम्ही अपमान करताय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही अपमान करताय, देशाचे गृहमंत्री पार्लमेंट हाऊसमध्ये आंबेडकर तुम्ही अपमान करताय, देशाच्या देवाला अपमान करताय. ह्या विचाराने जर तुम्ही वागत असेल तर देश कुठल्या दिशेला चाललाय हा चिंतेचा विषय आहे. युवा युवतीचा मेसेज काय? एखाद्या युवा युवतीनं राजकारण द्यायचं तर अशा मेसेज ते घाबरतील. हो, कसं डेव्हलपमेंट होणार, कसं विकास होणार? मला वाटत नाहीये. तुम्ही बघा, डेव्हलपमेंटकडे जायला पाहिजे. माझं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे नेते राहुल गांधीजी, भावी पंतप्रधान राहुल गांधीजी, फक्त 2 ते 3 महिने थांबा. काँग्रेस सरकार, इंडिया गठबंधन सरकार केंद्रात राहील. एवढा कॉन्फिडन्स? चॅलेंज देऊन सांगतो आपल्याला, 101%. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारजी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, एकनाथ शिंदेजी स्वतः लिडिंग घेतील आणि स्वतः येऊन सगळे हे इंडिया गठबंधनला मदत करतील. पासवान सुद्धा आमच्याकडे येईल. क्या बात आहे. आणि 100% काँग्रेस सरकार होईल. आमचे नेते राहुल गांधी पंतप्रधान होतील. नक्कीच. त्यावेळेस एकदा आपण मोठी मुलाखत आणि प्रियांका गांधी सुद्धा आज इंदिरा गांधी सारखं आयरन लेडी आहेत. माझी बहीण आहे, अतिशय चांगल्या पद्धतीची आहेत. आणि साहेब तुम्हाला सांगतो, इतके साधे विचार. हा राहुल गांधींना बघा, त्यांना खासदारकी रद्द केलं, त्यांना त्रास दिला, CBI, ED, इन्कम टॅक्स, राहतं घर पण खाली केलं. राहुल गांधी म्हणले, प्रत्येक गोर गरीब दलितांचं घर माझं घर आहे म्हणले. हे घे चावी, सही सलामत दिले. प्रत्येक कामगाराला गळाभेटी दिले. पण कधीही BJPत अटल बिहारी वाजपेयी किंवा अडवाणी असं नव्हते, असं कधीही नव्हते साहेब. सुषमा स्वराज, मनोहर इथले गोव्याचे मुख्यमंत्री होते मनोहर पर्रिकर. अहो किती महान लोक होते, किती चांगले विचाराचे होते. असे द्वेषभावना नव्हते साहेब, कधीही असं नव्हते. कधीही दुष्टीकरण म्हणजे धर्माच्या नावाने युवा युवतीमध्ये भांडणं लावलं जातं. तुम्ही नोकरी द्या ना त्यांना. राजीव गांधीजींनी बघा, इंटरनेट आणलं, मोबाईल आणलं, कॉम्प्युटर आणलं, नवीन गाड्या आणल्या, उद्योगधंदे टाकल्या. आज IT पार्क जो आहे राजीव गांधीमुळे, काँग्रेस पक्षामुळे आहे. तर BJP विचारतं काँग्रेसने काय केलं 70 वर्षात? अहो त्यांना विचारण्याचा अधिकारच नाहीये. अहो सोन्याची चिडिया होतं, सगळं ब्रिटिशांचं राज्य होतं. काय होतं साहेब सांगा? गाव तिथे आम्ही रोड केलं, गाव तिथे बस योजना केली, गाव तिथे आम्ही लाईट आणलं, वीज आणलं, पाणी आणलं. बरोबर. मोदी साहेब ज्या शाळेत शिकले ते शाळा देखील काँग्रेसची आहे. काँग्रेसने सुद्धा तेव्हा टिक्का लावत होते ते मलेरिया होऊ नये म्हणून, पण जाहिरात नाही केलं साहेब. यांनी प्रत्येक ठिकाणी मुतारीवर, टॉयलेटवर, पेट्रोल पंपावर, बसवर, बस स्टँडवर, मोबाईलवर, टीव्ही ऑन केली की अब की बार मोदी सरकार. अरे क्या यार, वो जाहिरात करने के बदले अगर वही गोर गरीब दलितों को काम दो, रोजगार दो, फार्मर का कर्जा माफ करो.
केलं पाहिजे. बरोबर, तुमचं विचार चांगलं पाहिजे. नक्कीच. हा. काँग्रेस, थोडंसं काँग्रेसकडे येऊयात आपण. अंतर्गत कुठंतरी वाद दिसतात किंवा आम्ही मीडियावरती किंवा चर्चेमध्ये ऐकत असतो की काँग्रेस कुठेतरी ऱ्हासाकडे चालली होती, तिला उभारण्याचा प्रयत्न चालू आहे. भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसला एक उभारी मिळाली. करेक्ट. काय चालू आहे सध्या काँग्रेसमध्ये? काँग्रेसमध्ये पक्ष बांधणीमध्ये अहमद पटेल साहेब जेव्हा गेले तेव्हापासून थोडं जरा चिंतेचं वातावरण आहे. पण ते भरून काढण्यात सक्सेस आमच्या नेत्या सोनिया गांधीजी, 2 लहान मुलांना घेऊन सांभाळत असताना कठीण परिस्थितीतून पुन्हा सरकार काँग्रेसच्या आणल्या त्या श्रीमती सोनिया गांधीजी. त्यांना पंतप्रधान खुर्चीवर त्यांनी लाथ मारली, ती खुर्ची स्वीकारली नाही त्यांनी. मी नाही होत, मनमोहन सिंग साहेबांना त्यांनी केले. एकदा नाही 2दा केले. कारण का साधा सक्का भाऊ सुद्धा एक पेन मागितलं देत नाही. बरोबर. एक टाचणी सुद्धा साहेब देत नाही. इथंच उदाहरण घ्या, कित्येक उदाहरण आहेत माझ्याकडे. आज श्रीमती सोनिया गांधी आमची आई, डोळ्यात अश्रू येतं मला. त्यांनी पंतप्रधानांची खुर्ची अशी सोडून दिली. कोणी सोडत नाही साहेब सत्तेसाठी खुर्ची कुणी सोडत नाही आजच्या जगात. कित्येक उदाहरण देऊ तुम्हाला, कित्येक उदाहरण देऊ सर, सांगा. एक ही खुर्ची त्या मात्यांनी सोडली. लहान लहान 2 पोरं घेऊन आज राहुल गांधीजींनी जम्मू काश्मीर, कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर 4,500 किलोमीटर, नंतर पश्चिम बंगाल टू मुंबईपर्यंत तिथंसुद्धा त्यांनी आत्ता चालना केलं. बरोबर. त्याच्यामध्ये मेसेज असा गेला, नफरत फैलत होते. आम्ही मोहब्बत की दुकान ओपन केलं. त्या माध्यमातून आम्ही काँग्रेसला प्रत्येक घरोघरी पोचलो. त्याचा फायदा आम्हाला नक्की झाला. त्यासाठी आम्ही तेलंगणामध्ये निवडून आणलो. आणि ह्यांनी जम्मू काश्मीरमध्ये हरले. ते आज जम्मू काश्मीरमध्ये आम्ही इंडिया गठबंधन सरकार आहे. तमिळनाडूमध्ये इंडिया गठबंधन आहे. केरळमध्ये आहे. केरळमध्ये सुद्धा आमचं आहे. तेलंगणामध्ये आम्ही आहोत. आणि झारखंडला त्या सोरेनला किती त्रास दिले, हेमंत सोरेन साहेबांना. जेलमध्ये टाकलं, त्यांना त्रास दिला. शेवटी त्याला तिथे सगळे लोकांनी वन साईड काँग्रेस आणि सोरेन साहेबांना निवडून आणलं. तिथं परत पुन्हा मुख्यमंत्री झाले. इंडिया गठबंधन मुख्यमंत्री झाले. त्याच्यामुळे जे प्रयोग ह्यांनी केले सगळे केलेत. मला सांगा, हीच जरा टांगा पलटी झाली केंद्रात सरकार काँग्रेस आल्यानंतर, काय होईल साहेब या सगळ्यांची, सांगा मला. आता गडकरी साहेब महाराष्ट्रीयन मराठी माणूस, अतिशय चांगले व्यक्तिमत्व. मला सॅल्यूट आहे त्या व्यक्तीची. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. मी 2-3दा कामासाठी गेलो होतो. काँग्रेसचा म्हटलं पहिल्यांदा बोलून त्यांनी चहा पाणी दिलं, माझं काम करून दिलं. क्या बात आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. हे शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहे. आणि हे संविधानचे विचार आहे. म्हणून त्यांनी कधीही असं म्हणत नाही. मुस्लिम व्होटिंगसुद्धा ते म्हणले, गडकरी मला मुस्लिम व्होटिंग मला पडले. मग गडकरी साहेब करतात काय? नागपूरमध्ये दंगा झालीच कशी? हे जबाबदार गडकरी साहेबसुद्धा आहेत. बघायला पाहिजे. नागपूरचंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत, RSSचं कार्यालय मोहन भागवतजी तिथं आहे, तिथे दंगा होतात. हे सर्वात मोठं म्हणजे आदरणीय संविधानचे आमचे देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचं तिथे मंदिर आहे. त्या मंदिरमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही हे जे सुरुवात केलं आहे, विनाशकाल विपरीत बुद्धी, अगदी ह्याच्यामध्ये काँग्रेस तळागाळात गेलेली आहे. काँग्रेस तुम्ही सर्वे जरी घेतला असेल तर विधानसभेला आम्ही जिंकलेलेच आहोत. ह्यांनी कूट राजनीती दुरुपयोग करून, सत्तेचा दुरुपयोग करून, CBI, ED, इन्कम टॅक्स, EVM, फेक व्होटिंग, पैसा, ट्रक भरून ॲम्ब्युलन्स, पोलिसांच्या गाडीमध्ये पैसे जात होते साहेब. सांगोल्याचा आमदार आहे, त्याची गाडी पकडली. 25 करोड, रेकॉर्डला 5 करोड दाखवलं आहे. कुठनं आले हो? काय विचारत नाही? किती भ्रष्टाचार, किती! असं अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे. मला त्यात खोलात जायचं नाही. फक्त युवा युवतींना महाराष्ट्र देशात 1 नंबर झाला पाहिजे. महाराष्ट्र, इंडिया, भारत देश चांगलं झालं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, लवकरात लवकर 3 महिन्याच्या आत काँग्रेस सरकार दिल्लीमध्ये इंडिया गठबंधन येणारच. आणि तेव्हा माझ्याकडे पण काही जबाबदारी, चांगली जबाबदारी पक्षाने देतीलच. आणि माझ्याकडे फक्त
फक्त 8 दिवस द्या CBI ED इन्कम टॅक्स, मग बघा BJP RSS यांचं जे आहे एक बाहेर दाखवा. नक्कीच सर. खरं तर 3 महिन्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा तुमची मुलाखत घ्यायला आवडेल. 100% आपल्याला वेळेअभावी न्यूज देणार आम्ही. नक्कीच वेळेअभावी खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. दिवस असला तरी या चर्चांना वेळ कमी पडेल. परंतु ज्या काही गोष्टींवरती आपण चर्चा केली ती खूप वास्तववादी आणि परखड तुम्ही मतं मांडली. कुठेही कुठल्या गोष्टीला न जुमानता ही सगळी तुम्ही मतं मांडली. तुम्ही वास्तवकट्ट्यावरती आलात आणि वास्तववादी भरपूर गोष्टी सांगितल्या. त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू. आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू. 3 महिन्यानंतर जर तुम्ही म्हणताय तसं सरकार बदललं तर निश्चित सरकार तुमचा विचार करेल. त्यावेळी 3 महिन्यात सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा आणि महात्मा बसवेश्वरांचा असेल, हे लक्षात घ्या. नक्कीच नक्कीच. थँक्यू. आदिवासीचा, गोरगरीब दलित शेतकऱ्यांचं सरकार असेल. नक्कीच नक्कीच. येस. येस. थँक्यू सर. थँक्यू.